नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आपण पाहताय आपला आवाज. तुम्हा सर्वांचं आपल्या आवाजच्या बुलेटिनमध्ये स्वागत. प्रेक्षको, जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि या रणधुमाळीतल्या आजच्या प्रमुख बातम्या आणि मुलाखती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आजही निवडणूक विशेष बातमीपत्रात काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, पाहूयात विस्तारानं. सुरुवातीची बातमी आहे शिवसेनेच्या ओतूर येथील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने झालेल्या सभेची. शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असलेली ही सभा त्यांच्याच रोखठोक शैलीत उपस्थितांना अनुभवता आली. ओतूर येथील बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेला जिल्हा प्रमुख राम गावडे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, गटनेत्या आशाताई बुचके, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुमरे, जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्याम पांडे, गटनेते दीपेशजी परदेशी, शरद चौधरी, संभाजी तांबे, गणेश कवडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते. पाहुयात यातील काही निवडक नेत्यांची भाषणं. या ठिकाणी शिवसेनेने तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय तरुण पर्व आणि तरुण उमेदवार दिलेले आहेत, जे या निवडून आल्यानंतर या जनतेची अतिशय चांगल्या प्रकारे दिवसरात्र अहोरात्र सेवा करू शकतात. ही संधी या ओतूरकरांना, आपल्या शिवसैनिकांना आलेली आहे की असे तरुण तरफदार उमेदवार देऊन ज्या उमेदवारांची या शिवसेनेमध्ये, या जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आमचे संभाजीराजे असतील त्यांच्या माध्यमातून, आमचे मार्गदर्शक असतील दिलीप काका डुमरे यांच्या माध्यमातून शहरा या परिसराच्या विकासासाठी त्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन हे सर्व आमचे मित्र उमेदवार या परिसरासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम ते करतील याची या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो. आणि यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत होती की आमची केंद्रात सत्ता आहे, आम्हाला निवडून द्या, आमची राज्यात सत्ता आहे, आम्हाला निवडून द्या. आता त्यांची कुठेही सत्ता नाही, त्यांना कुठेही निवडून देऊ नका. एवढेच बोलून या ठिकाणी मी थांबतो आणि येणाऱ्या 21 तारखेला प्रचंड बहुमताने या ठिकाणी या तरुण उमेदवारांना निवडून द्या अशी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नुकत्याच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ठेपलेल्या आहेत. सर्व पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. बानगुडे पाटलांचा अनुभव हा आम्हा जुन्नरकरांना खूप चांगला आणि खूप मोठा असा आहे. इलेक्शनच्या आदल्या दिवशी एक भव्य अशी प्रचार सभा जुन्नर शहरामध्ये झाली आणि ती सभा ही आम्हा सर्वांना नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी कारणीभूत होऊन गेली. अशाच सभेचे पुन्हा एकदा पुनरावृत्ती या ठिकाणी होणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या प्रेमाने ऋषीभाऊंसारखे कार्यकर्ते असतील, लोकेजींसारखे असतील, वागत्यांसारखे असतील, हे एक सर्वसामान्य कुटुंबातली मंडळी आज ऋषीभाऊंसारखा कार्यकर्ता, जो प्रत्येकाच्या मदतीला हाकेला धावून जाणारा कार्यकर्ता, जी एक शिवसेनेची ओळख आहे, एक सर्वसामान्य न्याय देणारी संघटना, 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण करून माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जी संघटनेची स्थापना केली, तोच धागा पुढे धरत तुम्ही आम्ही सर्वजण काम करत आहोत. हे तिन्ही उमेदवार हे या हक्काचे आहेत की त्यांना निवडून देणे हे आपलं तुमचं आमचं कर्तव्य आहे. येणाऱ्या 21 तारखेला आपण सर्वांनी लोकशाहीचं पवित्र असं काम, मतदान रूपी आशीर्वाद हे आपल्या ह्या उमेदवारांना द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये देखील आपल्या ज्या ज्या ठिकाणी नातेसंबंध असतील, सर्व ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आपल्या शिलेदार या ठिकाणी आहेत. आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे सर्वांच्या पाठीशी राहून द्या. ज्यावेळेस कार्यकर्ता काम करत असतो, वर्षात 365 दिवस आहेत आणि या 365 दिवसामध्ये आपण अतिशय शिवसैनिक एकमेकांबरोबर अतिशय चांगला राहतो. परंतु निवडणुका आल्यानंतर आपल्यात
मतभेद करणारे तयार होतात आणि मग मतभेद तयार करणारे तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी आपापसामध्ये शिवसेनेमध्ये कसं मिसगाईड होईल, त्यांच्या विचारात कसा बदल होईल याचा तो प्रयत्न करत असतात. शिवसेनेकडे आदेश चालतो आणि आपण आदेशाचे बांधील आहोत. कारण स्वर्गीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे आपण शिवसैनिक आहोत, आपण कडवे आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जे लढायचंय, आज आपली लढाई या ठिकाणी चौरंगी झालेली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे आणि आपल्या बिघाडीचा पण उमेदवार आहे. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी अशी लढत द्यायची की ज्या वेळेस इच्छुकांचे फॉर्म आले, ज्यावेळेस इच्छुकांचे अर्ज आले, त्यावेळेस मुलाखती झाल्या आणि त्या मुलाखती झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला विचारण्यात आलं की बाबा तुला जर तिकीट मिळालं नाही तर काय करशील. तर तो म्हटला मला जर तिकीट मिळालं नाही, तुम्ही ज्याला तिकीट द्याल त्या उमेदवाराचं मी काम करेन. असं प्रत्येक उमेदवाराने, इच्छुक उमेदवारांनी त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं होतं. परंतु घर का बेदी लंका दहन, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेस तुमचं पोट कधी भरणार हे आम्हाला पहिलं सांगा. तुमचं पोट किती मोठं आहे हे आम्हाला पहिलं सांगा. ही आज तरुण मुलं या ठिकाणी उभी आहेत. आज यांच्याकडे कुठल्याही यांच्या अंगावरती एक साधा शिंतोडा देखील उडलेला नाही. त्या सविताताई तर त्या ठिकाणी आज आदिवासी महिला आहे. ती रोज लोकांच्या बांधावर शेतावर काम करते, तेव्हा तिची चूल पेटते. तिचे पतींचं निधन झालेलं आहे, 2 मुलं आहेत. अशी गरीब कुटुंबातील ही महिला आहे. ऋषीभाऊच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहीत आहे, गेले 10 वर्ष ऋषीभाऊ माझ्याबरोबर विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काम करत होता. आजही तो युवा सेनेच्या माध्यमातून उच्च पदावरती आहे. सर्वसामान्य तळागाळामध्ये युवकांची संघटना बांधण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना, समाजाला मदत करण्याचं धैर्य त्याच्याकडे आहे. आणि हे सगळं असताना त्याचे चुलते दिलीप शेठ डुंबरे आहेत की जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहेत. मग सामाजिक बांधिलकी, वसा आणि वारसा घेतलेली सगळी मंडळी आहेत. आणि मग असा चांगला उमेदवार या ठिकाणी तरुण दिल्यानंतर, नवीन दिल्यानंतर या इच्छुकांमध्ये तिघांनी थांबले. मग दिलीप शेठ असतील, संजूमामा नलवडे असतील, मंगेश मांडे असतील, ही मंडळी थांबली. पण मला कळलं नाही कुठं माशी शिंकली, मलाच कळलं नाही. आणि ज्या वेळेस आपल्या इच्छा आकांक्षा वाढतात, मग कोण म्हणत असेल असं की आम्ही ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो आम्ही त्याला मोठा करतो, पण मी फक्त भगवंताला मानणारे, त्या परमेश्वराला मानणारे, त्याचा जर आपल्या हात डोक्यावर असेल तरच आपण मोठे होऊ शकतो. आणि तो आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा हात आपल्या डोक्यावर आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात आपण काम करतोय. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या पक्षात आपण काम करतोय. आदित्य ठाकरे साहेबांच्या पक्षात आपण काम करतोय. मग त्या पक्षाला शिस्त आहे. तुम्ही कुणाच्या डोक्यावर हात ठेवला काय, उद्या तुम्हाला कुठं उभं राहायचं तिथे उभे राहा. पण शिवसैनिकाचा आमच्या त्याच्या घराचा उंबरा तुम्ही झिजू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण तुम्ही आज शिवसेनेच्या दारात जाताय, त्या दारात जाऊन तुम्ही सांगताय मला एकटं पाडलंय. मग मला एकटं पाडलं मलाच कळलं नाही हो. तिकीट या ठिकाणी जर ऋषीभाऊला मिळालं तर तुम्हाला एकटं पाडलंच कसं. पण तुमची प्रबळ इच्छा आहे की आम्हालाच सगळं पाहिजे, कारखाना आम्हाला पाहिजे, ग्रामपंचायत आम्हाला पाहिजे आणि जिल्हा परिषद आम्हालाच पाहिजे, उद्याची विधानसभा आली का ती आम्हालाच पाहिजे. अहो व्हा मोठे जरूर व्हा, पण ज्यांनी तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी तुमच्यासाठी खांदे झिजवले, अहो त्यांचे शब्द तरी माना, त्यांचे शब्द तरी माना. काय म्हणतात दारूवाल्यांची पोर उभी गेलेत, हे शब्द तुमचे. अरे दारूवाले तुम्हाला चालतात का तुमच्या प्रचाराला? तुमच्या सभांना दारूवाले चालतात, तुम्हाला सरपंच करताना दारूवाले चालतात, तुम्हाला इतर वेळेस दारूवाले चालतात. आणि ज्या वेळेस समाजामध्ये आम्ही काम करत असताना होय आम्ही दारूवाले आहोत, पण सरकारने आम्हाला लायसन दिलंय, सरकारचा आम्ही टॅक्स भरतोय, सरकारचे आम्ही सगळ्या फॅ भरतोय. आणि या देशामध्ये जेवढे मोठे मोठे मंत्री आहेत, जे उद्योगपती आहेत, ते दारू तयार करतात, आम्ही विकतोय. फक्त आम्ही तयार करत नाहीये, कुठं आमच्या हातपट्टीची धंदा नाहीये. आणि मग या सगळ्या माध्यमातून जर तुम्ही असा आमचा प्रचार करत असाल, अहो प्रचार करत असताना आम्ही शेतकरी आहोत, आम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत. मग एखाद्या शेतकऱ्याच्या मुलानं उद्या चपलाचं दुकान टाकलं म्हणजे काय तो चांभार झाला? मला कळलं नाही हो. एखाद्या शेतकऱ्याच्या मुलानं सोन्या चांदीचं दुकान टाकलं म्हणजे तो सोनार झाला? मग शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर झाला, शेतकऱ्याचा मुलगा वकील झाला, शेतकऱ्याचा मुलगा इंजिनियर झाला, शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती झाला.
आज हे मुलं उद्या भविष्यातल्या राजकारणामध्ये ह्या युवकांसाठी काम करणार आहेत, ह्या युवकांना आदर्श देणार आहेत. आणि म्हणून माझं शिवसैनिकांना विनंती आहे की रात्र वैरायची आहे, उद्यापासून ही रात्र वैरायची आहे. आपापलं घर, आपली वस्ती, आपलं गाव, आपली वाडी एवढा जरी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे घराघरात जाऊन ह्या धनुष्यबाणाचा जर प्रचार केला तर आपल्याला पाडण्याची कुणाची माई आली नाही, कुणाचीही माई आली नाही. परंतु आपल्या आपल्या बुद्धिभेद जर केला गेला आणि त्या ठिकाणी तुम्ही फसले गेले तर त्या ठिकाणी मग त्या शत्रूंचा डाव साध्य करण्यामध्ये ते सक्सेस होतील. आणि म्हणून माझी बांधवांना, सैनिकांना विनंती आहे की कुणी काही म्हणो, कुणी काही करो, हे तिन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत, हे भगव्याचे आहेत. आणि या भगव्याचे आपण पक्ष बदलला नाही, जरी मला 2014ला विधानसभेचं तिकीट मिळालं नाही, मी शांत होतो, पण मी पक्ष सोडला का? बांधवांना पक्ष सोडला का? मी शिवसेना पक्षाशी प्रामाणिकपणे राहिलो. मग यांना का राहता येत नाही? यांना का राहता येत नाही? फक्त श्रावण महिना आला का यांनी आखाड्यात उतरायचं, 11 महिने व्यायाम करायचा नाही. फक्त श्रावण महिना आला, पहिला सोमवार चालू झाला, दुसरा गेला का तिसऱ्या सोमवारी जांगा घालू का आखाड्यात कुस्तीला उतरायचं. असा ज्यांचा धंदा का निवडणूक आला का यांच्या अंगात येते. या ठिकाणी आपण सर्वजण जाणत आहात, ओतूर म्हटलं की तालुक्याचं नाक आहे आणि आपण सर्व या ओतूर गटामध्ये सर्व सुशिक्षित मतदार आहात. आणि या ठिकाणी आपल्या समोर जादा मांडणी करण्यात आम्हाला स्वारस्य नाही, कारण आपण सर्व इतके सुज्ञान आहात की रोज आपण इथून जी बातमी सुटेल ती जिल्ह्यापर्यंत पोहोचते, महाराष्ट्रापर्यंत पोहोचते. आज आम्ही तुमच्या समोर तरुण मंडळी उभी केलेली आहेत आणि या तरुणांना तुम्हा सर्वांना आशीर्वाद द्यायचे आहेत. या ठिकाणी उभे असलेले उमेदवार आपल्याकडे अपेक्षेने आशेने पाहतायत. आपण संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी ते सज्ज आहेत. या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप शेठ डुमरे यांचे पुतणे म्हणजेच ऋषी भाऊ हा जिल्हा परिषदेला उभा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी या विभागाचं नेतृत्व करत असताना कित्येक वर्ष आपण ज्यांना पाहिलं आणि जिल्ह्याचे समन्वयक म्हणून जे काम आता पाहतायत ते संभाजीराजे तांबे यांचे चिरंजीव लोकेश पंचायत समिती लढवत आहेत, संगीताताई देखील पंचायत समिती लढवत आहेत. बबनरावजी कुलवडे ज्यांनी उदापूरमध्ये चांगलं काम केलं, ते सरपंच म्हणून काम पाहत असताना एक चांगलं काम, चांगलं उदाहरण त्यांनी आपल्या समोर आणून दिलं आणि म्हणून ते आणि त्यांचे पंचायत समितीचे दोन्ही सदस्य आपल्याला विजयी करायची आहे. सुवर्णाताई लोखंडे ह्या नवीन नाही आहेत. सुवर्णाताई 2002 मध्ये जिल्हा प्रमुख आमच्या समवेतच पंचायत समितीला निवडून आलेल्या उमेदवार आहेत. या ठिकाणी उंडे या देखील ताई आपल्या समवेत, त्यांचे मिस्टर म्हणजेच आपला उंडे सगळ्यांना परिचित आहे. या ठिकाणी या उमेदवारांना निवडून देत असताना तुम्हाला एकच खात्री बाळगायची आहे की आज ज्या पद्धतीने मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे की शिवसेना आणि शिवसेनेशिवाय पर्याय नाही, याचं एकच कारण ही बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना आहे. आणि प्रत्येक शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरे यांचा वसा आणि वासा घेऊन चालणारा आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या घरातील, कुटुंबातील प्रत्येक एक व्यक्ती तरी त्या ठिकाणी आहे. आणि आज आपण 2 आठवड्यापूर्वीच ऐकलं की नारायण राणेंसारखी व्यक्ती सांगते की मुंबईला शिवसेनेशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून या ग्रामीण भागात देखील आज आम्ही सांगतो की शिवसेनेशिवाय पर्याय नाही. त्यातल्या त्यात जुन्नर तालुका शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी या जन्मभूमीची महती संपूर्ण देशात नाही तर जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण जे उमेदवार दिलेले आहेत ते इतके सक्षमतेने विचारपूर्वक दिलेले आहेत, सर्वांच्या मतानुसार दिलेले आहेत की येणाऱ्या काळामध्ये ह्यांना संधी मिळाल्यानंतर त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आपल्यासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी, शालेय शिक्षणामध्ये असणाऱ्या कमी पूर्ण करण्यासाठी, त्या ठिकाणी आपला आवाज पोहोचवण्यासाठी हे सर्व सक्षम राहतील. पंचायत समिती ही देखील आपल्यासाठी महत्त्वाची आहे, कारण तालुक्याच्या ठिकाणी आपल्यासाठी ते एक छोटं मंत्रालय आहे. आणि म्हणून पंचायत समितीवर भगवा मागे होता, आत्ताही आपला भगवा फडकलाच पाहिजे, ही आपल्या सर्वांची भूमिका. आणि ही भूमिका आपल्यासमोर मांडत आहोत. जिल्हा परिषद या ठिकाणी 1966 पासून जिल्हा परिषद पंचायत समितीचा जन्म झाला. आज तागायत सत्ता विरोधकाच्या ताब्यात होती, परंतु आजची चिन्ह अशी दिसत आहेत की आज जर आपण मनात आणलं तर सत्तांतर होऊ शकतं. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये जर आपली सत्ता आली तर निश्चितपणाने
अनेक प्रकारे चांगल्या प्रकारची कामं आपण उभी करू शकतो आणि विकास हा ध्यास घेऊन विकासाची गंगा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा परिषदेमध्ये निवडून येणारे सदस्य करतील हा विश्वास आम्हा सर्वांना आहे. आपल्या सर्वांना आम्ही तो देऊ इच्छितो. या ठिकाणी निश्चितपणाने सभा अनेक होतील, अनेक सभांमध्ये बोलण्याची संधी मिळेल, परंतु एकच आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की आपण सर्वजण सुज्ञान आहात. 21 तारखेला मतदान आहे. मतदानापासून वंचित राहू नका. आपलं मतदान हे सत्पात्री करा. आपण संप्रदायाला मानणारे, आपण माळकरी समाजात वावरणारी लोक आहोत. संत महंतांचे आपण पाईक आहोत, कारण आजपर्यंत 50 वर्षे यांचा कारभार पाहिला. आता जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी करून दाखवलं आणि मग बोललो अशा उक्तीप्रमाणे गेली 15 वर्ष आपण मला त्या सभागृहात काम करताना बघताय. आम्ही कधी रडलो नाही, कधी म्हटलो नाही. नाही हा शब्द डिक्शनरीत ठेवला नाही, शब्दकोशात ठेवला नाही. येणारा कार्यकर्ता, येणारा व्यक्ती, येणारा रंजले गांजेला मग आमचा शेतकरी असेल, आपला महिला असेल, विद्यार्थी असेल, कॉलेजचा विद्यार्थी तरुण असेल, त्यांना सुद्धा न्याय द्यायचं काम केलं. त्या ठिकाणी विरोधक म्हणून विरोधकाची धार टिकवण्याचं काम केलं. 75च्या सभागृहामध्ये आगळं वेगळं नेतृत्व निर्माण केलं. एक महिला म्हणून या महाराष्ट्रात काम करत असताना जिल्हा परिषद सदस्याची पद कशी असते आणि ती कशी मिळवायची हे देखील दाखवण्याचं काम केलं. त्याच पद्धतीने आमचे एक सदस्य जे तुम्ही जिल्हा परिषदेला निवडून देणार आहात त्या ठिकाणी चांगलं काम करून पंचायत समितीमध्ये देखील आपली चुनक दाखवली जाईल आणि त्या ठिकाणी आपल्या घराण्याने केलेल्या कामाची पावती आणि खऱ्या अर्थाने शिवरायाचे पाईक या ठिकाणी पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आता आपल्याला आपली लढाई एकट्याने लढायची आहे आणि ताकदीने लढायची आहे. ते ताकदीचं बळ तुमच्या सर्वांचं. तुम्ही मायबाप जनता आम्हाला आशीर्वाद द्याल. तुम्ही आमच्या पत्रात हे दान घालाल आणि हे दान सत्पथे घातल्याचं आपल्याला पुण्य लाभेल. कुठेही आपल्याला शंका बाळगायचं कारण नाही. या सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आपल्याला शब्द देतो त्या सभागृहामध्ये प्रत्येक आमचा सदस्य आपली चुणूक दाखवेल. नुसती जिल्हा परिषद नाही तर पंचायत समिती देखील. जिल्हा परिषदेमध्ये भगवा फडकला पाहिजे की नाही? फडकावणार ना? नक्की. आणि उद्याची 21 तारीख धनुष्यबाण, दोन्हीही धनुष्यबाण. आपल्याला 2 मतदान करायचे आहेत, दोन्ही धनुष्यबाणाला करायचे आहेत. एवढं आपण स्मरणात ठेवून निश्चितपणाने 21 तारीख धनुष्यबाणाचा विजय, आपला विजय, आपल्या विभागाचा विजय, आपल्या विकासाचा विजय एवढं बोलते. आणि या ठिकाणी जय हिंद. जय समितीसाठी लोकेश तांबे आणि मला सविता बळवाग धनुष्यबाणाच्या चिन्ह समोरील बटन दाबून आम्हा तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हीच विनंती आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेले माझे शिवसैनिक बांधव आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी लोकेश संभाजी तांबे. येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षाने मला संधी दिलेली आहे. तरी तुम्ही तुमचे मतदानरूपी आशीर्वाद आम्हाला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. मी ऋषिकेश जयसिंग डुमरे, ओतूर पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेकडून मला उमेदवारी मिळालेली आहे. माझ्यासोबत पंचायत समिती गणासाठी लोकेश संभाजी तांबे, त्याचप्रमाणे पिंपरी गणासाठी सविता बाळू वाघ या दोन्ही उमेदवार माझ्याबरोबर पंचायत समितीला आहेत. तरी आपल्या बहुमूल्य मताची, आपल्या साथीची आम्हाला गरज आहे. जी पक्षाने आम्हाला संधी दिली त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपलं बहुमूल्य मत शिवसेनेला द्या, आम्हाला विजयी करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 50 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांना आता घरचा रस्ता दाखवा. याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभागृहात एकदा शिवसेनेच्या हाती पूर्ण सत्ता द्या असं भावनिक आवाहन करत नितीन बानगुडे पाटील यांनी आपल्या परखड शैलीत विरोधकांचा चांगला समाचार घेतला. राष्ट्रवादीवाले आपल्या प्रचारात आता नेमकं काय सांगत असतील असा मिश्किल टोलाही मारला आणि चिमटेही घेतले. पाहूयात याच भाषणाचा काही अंश. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमाने शिवसेना मोठ्या ताकदीने या सगळ्या निवडणुकांमध्ये उतरली आहे. याच्यापूर्वी खरं तर शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जसं हवं तसं लक्ष दिलं नव्हतं. शिवसेना लोकसभा विधानसभेपुरती सातत्यानं धडपडत होती. पण एकंदरच महाराष्ट्राची जी गलितगात्र अवस्था गेल्या 50 वर्षात झाली, त्या महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या वाटेवर आणायचं असेल, परिवर्तनाच्या लाटेवर न्यायचं असेल,
तर महाराष्ट्रामध्ये परत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही निर्माण झाली पाहिजे. यासाठी खरं तर शिवसेना आता महाराष्ट्रावर मोठ्या ताकदीने या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढते. 1952 साली महाराष्ट्रात नव्हे तर देशात पंचायत राज व्यवस्थेची निर्मिती झाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रूपाने त्याचा उदय झाला. यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आल्या. शेतावरच्या बांधावर असणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा स्वतःच्या ग्रामीण भागाच्या विकासामध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी होता आलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला सुद्धा स्वतःच्या जिल्ह्याच्या विकासासाठी स्वतःचं मत प्रदर्शित करता आलं पाहिजे आणि त्याला निर्णय घेता आला पाहिजे. यासाठी खरं तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निर्मिती झाली. केंद्रामध्ये एक सरकार असतं, राज्यामध्ये दुसरं सरकार असतं. मात्र केंद्र आणि राज्य पातळीवर जे निर्णय होतात, ज्या ज्या योजना होतात त्या प्रभावीपणे ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचवायचे असतील तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. याच्यामध्ये स्थायी समिती आहे, बांधकाम समिती आहे, कृषी समिती आहे, समाज कल्याण समिती आहे, शिक्षण समिती आहे, पाणी पुरवठा समिती आहे, स्वच्छता समिती आहे, कृषी समिती आहे. या सगळ्यांच्या माध्यमाने सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या माणसाला जे जे हवं ते पोहोचवण्याची जबाबदारी या जिल्हा परिषदेची आहे. पण दुर्दैवाने गेल्या 70 वर्षामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं राजकारण जर आपण जवळून पाहिलं असेल तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसाला कितपत न्याय मिळाला, सर्वसामान्य माणूस त्या निर्णय प्रक्रियेमध्ये कितपत सहभागी झाला, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि महत्वाचा विषय ठरवला जाईल. काही घराणी सातत्यानं महाराष्ट्रावर राज्य करतायत, सातत्यानं तीच घराणी या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतःची कच्ची बच्ची परत उभा करतायत आणि सगळंच आपल्या घरात पाहिजे. मग ते खासदारकी असेल, आमदारकी असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, जिकडं तिकडं फक्त आम्हीच राहिलो पाहिजे या मानसिकतेनं ही माणसं सातत्यानं काम करतायत आणि यांच्या घरापुरती मग सगळी राजकारणाची सत्ता केंद्र केंद्रीभूत होत आहेत. सर्वसामान्य माणसाला याच्यातनं न्याय मिळताना कुठं दिसत नाही, सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही सगळी घराणेशाही मोडीत काढावी आणि सर्वसामान्य माणसाला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी सर्वसामान्य माणसाची असलेली शिवसेना त्या सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमाने तुमच्या पुढे उभा आहे. खरं तर ज्या ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगितल्या, कृषीचा विषय असेल, बांधकाम समिती असेल, रस्त्याची उभारणी असेल, या सगळ्या गोष्टी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हायला हव्यात. जिल्हा परिषदेमध्ये जाणाऱ्या उमेदवारांनी त्या करायला हव्यात. पण या जाणीवपूर्वक केल्या जातात का हे बघायची जबाबदारी सुद्धा सर्वसामान्य मतदारांची आहे. आशाताई बुचकेच्या रूपाने गटनेत्या शिवसेनेच्या त्या पुण्याच्या जिल्हा परिषदेमध्ये सातत्यानं आवाज उठवतायत, सातत्याने लढतायत, सर्वसामान्य माणसासाठी झगडतायत. शिवसेनेनं फक्त रस्त्यावरच आंदोलन करावी हा समज आता मागा पडला. आता जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जाऊन शिवसेनेच्या सदस्यांनी आंदोलन करायची गरज निर्माण झाली आहे. पंचायत समितीमध्ये शिवसैनिकांनी गेलं पाहिजे आणि खरं तर सत्तेच्या माध्यमाने लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. ही पक्षप्रमुखांची सगळ्यात मोठी भावना आहे आणि त्यासाठी स्पष्ट आदेश आहे की आता रस्त्यावर नव्हे तर आता सभागृहात जाऊन जनतेच्या प्रश्नाचा आवाज उठवला पाहिजे. खरं तर ओतूर हे गाव अत्यंत संवेदनशील असं मानलं जातं. त्या शैक्षणिक पातळीवर, राजकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर, सांस्कृतिक पातळीवर आणि धार्मिक पातळीवर सुद्धा साधारण 7व्या शतकामध्ये ओतूर या गावाचा जन्म झाला. ओतूर हे गाव अस्तित्वात असं मानलं जातं. ओतूरचं प्राचीन नाव उत्तमापूर असं आहे. या उत्तमापूरचा अपभ्रंश होत ते पुढे ओतूर असं होत आलं. खरं तर राघव चैतन्य स्वामींनी इथं गंगा घाटावर तपश्चर्या सुरू केली महर्षी व्यासांची आणि त्यावेळी त्यांनी अनेक वर्ष प्रतिज्ञा तपश्चर्या करून सुद्धा त्यांना काही लाभ असं दिसायला लागलं. ते निराश झाले आणि त्यावेळी त्यांना एक कवडी मिळाली आणि ती कवडी हेच काय आपल्या तपाला फळ म्हणून ते नाराज होती. त्यांनी कवडी हातात घेतली, ती कवडी फोडली आणि कवडी फोडल्यानंतर त्याच्यातनं एक शिवलिंग बाहेर पडलं. कवडीला संस्कृतमध्ये कपर्दिक असं म्हणतात आणि ते कवडीमध्ये शिवलिंग सापडलं म्हणून त्या शिवलिंगाचं कपर्दिकेश्वर असं नाव पडलं आणि हा स्वयंभू शिवलिंग हे ओतूरचा नंतर धार्मिक आणि आध्यात्मिक वैभव बनला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आज आमचा वारकरी पंढरीला वारीला जातो, देहूआळंदीला जातो, पण जाताना स्वतःच्या मुखामध्ये तो रामकृष्ण हरीचा मंत्र सातत्यानं गरजत जातो. या रामकृष्ण हरीच्या मंत्राचा जन्म सुद्धा या ओतूर याच गावी झाला, याच तपोभूमीमध्ये झाला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे गुरु बाबाजी चैतन्य स्वामींची समाधी या गावात आहे. म्हणजे अत्यंत पुण्यभूमी म्हणून या ओतूरचा उल्लेख आम्हाला जाणीवपूर्वक करावा लागेल. अशा या आध्यात्मिक पीठ असणाऱ्या ओतूरनं सातत्यानं राजकारणामध्ये सुद्धा स्वतःचा ठसा उमटवलाय. असं म्हटलं जातं की ओतूरमध्ये जे पिकतं ते सगळ्या तालुक्यात विकलं जातं. त्यामुळे तालुक्याचं राजकारण घडायची जबाबदारी आणि तालुक्याच्या राजकारणाला वळण द्यायची परंपरा या ओतूर गावामध्ये आहे. त्यामुळे खरं तर शिवसेनेची ही प्रचार सभा ओतूरमध्ये घ्यायचं कारण असं आहे की ओतूरकरांनी जर ठरवलं तर तालुक्यावर फक्त आणि फक्त भगवाच
दहशतीवर करता येतं, राजकारण काही काळ पैशावर करता येतं, राजकारण काही काळ भावनेवर करता येतं, पण सदा सर्व काळ राजकारण हे दहशत पैशानी भावना याच्यावर करता येत नाही. राजकारण कायमचं करायचं असेल तर ते कामावरच करावं लागतं. आणि गेली 50 वर्ष शिवसेना ही फक्त काम आणि कामच करत उभा आहे, ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आपण मांडली पाहिजे. खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीचा सत्ताकाळ या महाराष्ट्रानं अनुभवला. 50 वर्ष त्यांची सत्ता आहे, मग ती केंद्रात असेल, राज्यात असेल, जिल्हा परिषदामध्ये असेल, पंचायत समित्यामध्ये असेल, सातत्यानं ही सत्ता आहे. पण गेल्या 50 वर्षात किती तुमचा विकास झाला याचं चिंतन मंथन खरं तर आता तुम्ही करायला हवं. आमचा विकास झाला नाही, आमच्याकडे ज्या ताकदीने मूलभूत सोयी सुविधा व्हायला हव्या होत्या त्या झाल्या नाहीत असं सर्वसामान्य माणूस म्हणतो. पण याला जबाबदार कोण याचा विचार आपण केला पाहिजे. एखादी निवडणूक म्हणजे कोणा एका व्यक्तीला खुर्चीवर बसवायची निवडणूक नाही, एखादी निवडणूक म्हणजे कोणा एका पक्षाला सत्ता द्यायची निवडणूक नाही. ही निवडणूक असते तुमच्या माझ्या समस्या सोडवणारी, ही निवडणूक असते तुमचं माझं भविष्य घडवणारी, ही निवडणूक असते तुमच्या माझ्या 5 वर्षाची बेरीज करणारी. त्यामुळे जर खऱ्या अर्थानं तुमचा विकास झाला नसेल तर दोष निवडून आलेल्या उमेदवाराला देऊन उपयोग नाही, त्याला निवडून देणाऱ्या मतदारांचा तो सगळ्यात मोठा दोष असतो. कारण आपण निवड चुकीची केली पण आपल्या वाट्याला हे अविकास आला, हा भागही आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे आपल्याला विकास साधायचा असेल, आपल्याला आपला भाग प्रगतीच्या वाटेवर न्यायचा असेल तर निश्चितपणे आपण योग्य निर्णय घेणं ही लोकशाही प्रक्रियेतली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं आपण पार पाडली पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा विषय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये काय झालं नेमका कधीतरी आपण विचार याचाही केला पाहिजे. सातत्यानं मी काही गोष्टी सांगत असतो की आज ही माणसं नेमकी कुठं आहेत. केंद्रातनं यांना बाजूला केलं गेलं, राज्यातनं यांना बाजूला केलं गेलं. आता वेळ आली आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधनं सुद्धा यांना बाजूला केलं पाहिजे, त्याशिवाय विकासाची गंगा तुमच्या माझ्या दारापर्यंत पोहोचणार नाही. 69 लाख अब्ज रुपये प्रतिवर्ष मूलभूत सोयी सुविधांसाठी दिले जातात, ज्याच्यातनं तुमच्या शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि स्वच्छतेच्या सोयी करण्याचं अत्यंत गरजेचं आहे. पण तुमचे माझे रस्ते कसे आहेत, तुमच्या माझ्याकडच्या आरोग्याच्या सुविधा कशा आहेत, तुम्हाला जे हवं तुमच्या माझ्या पोराबाळांच्या शिक्षणाच्या व्यवस्था कशा आहेत याचं उत्तर जर बघितलं तर हे वर्षाला येणारे 69 लाख अब्ज रुपये नेमके जातात कुठं याचा प्रश्न खरं तर तुम्ही आम्ही कधीतरी उठून उभारला पाहिजे, विचारला पाहिजे. साधी गोष्ट आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक छोटंसं खेडेगाव होतं, खेडेगावात एक काहींतीला 2 मुलं, मुलाचं नाव विकास आणि मुलीचं नाव योजना. त्यांच्या गावात काही शाळा नव्हती, मग आईनं काय केलं, आपल्या विकासला शेजारच्या गावात शाळेला टाकलं. विकासला सांगितलं तू इथंच थांब, येऊन जाऊन काही करू नको, प्रवासात वेळ जाईल, अभ्यास होणार नाही, तू इथंच थांब. मुलीला शिकवायची तेवढी पद्धतच नव्हती. मग आई शेजारच्या गावात विकासला सोडून घरी आली. जाताना विकासला सांगितलं जेवणाची काळजी करू नको, रोज तुझ्या जेवणाचा डबा मी योजनेजवळ देत जाईन. मग विकास शेजारच्या गावात शाळेला राहिला. इकडे आई रोज सकाळी लवकर उठायची, विकाससाठी चांगल्या चोंगल्याचा डबा तयार करायची आणि डबा तयार झाला की ती योजनेच्या हातात द्यायची आणि सांगायची जा विकासला नेऊन दे. योजना तो डबा घ्यायची आणि चालत चालत विकासच्या शाळेच्या गावाकडे जायला लागायची. अर्ध्या वाटेत गेली की योजनेलाच भूक लागायची आणि मग विकाससाठी दिलेला डबा त्या अर्ध्या रस्त्यात उघडायची, त्यातलं चांगलं चोंगलं काय असेल नसेल ते खाऊन घ्यायची आणि राहिलेला उरलेला डबा मग ती विकासला नेऊन द्यायची. हे वर्षभर चालू राहिलं. आईला वाटलं आता विकाससाठी आपण वर्षभर एवढं चांगलं चोंगलं खाऊ घातलंय, विकास कसा आता जाडजूड झालेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी विकास घरी आला, विकास होता तेवढाच, योजना मात्र मधल्यामध्ये खाऊन फुगलेली. तुमच्या माझ्या विकासाचं याच्यापेक्षा वेगळं काही झालेलं नाही. विकास आहे तेवढाच राहिलाय, योजना मात्र मधल्यामध्ये खाऊन फुगल्यात. आता योजना फुगवणारे परत इकडे आणायचे का याचा विचार कधीतरी आपण केला पाहिजे का विकास वाढवणारे आता तुमच्या माझ्या पुढे नेतृत्व उभा करायचे, त्याचं चिंतन मंथन आपण कधीतरी केलं पाहिजे. अहो साधी गोष्ट आहे. आपण एसटीतून प्रवास करतो, प्रवास करताना कंडक्टरला सांगतो तिकीट द्या, कंडक्टर 5.5 रुपयाचं तिकीट देतो. आपण 10 रुपयाची नोट त्याच्या हातात ठेवतो. 10 रुपयाची नोट ठेवल्यावर 5.5 रुपयाचं तिकीट घेतल्यावर तो उरलेले चिल्लर आपल्या हातावर ठेवतो. तो प्रवासी आपल्या हातातला चिल्लर मोजतो, चिल्लर 4 रुपये भरते आणि मग तो कंडक्टरला म्हणतो मास्तर 50 पैसे राहिलं की. मास्तर म्हणतो सुट्ट झाल्यावर देतो, जरा धीर धर. तोवर पुढचा स्टॉप येतो, हा परत कंडक्टरला हाक मारतो, मास्तर 50 पैसे, अरे थांब की सुट्ट तरी होऊ दे मग देतो. पुढचा स्टॉप येतो, हा परत हाक मारतो, मास्तर 50 पैसे, अरे थांब की सुट्ट होऊ दे मग देतो. पुढचा स्टॉप येतो, तो म्हणतो मास्तर आता माझा स्टॉप आला, द्या की 50 पैसे. मास्तर म्हणतो उतर तर खाली मग देतो. तो एसटीतनं खाली उतरतो, अहो द्या की 50 पैसे, अरे थांब की धरायक नाही म्हणून तो दारालाच हात आडवा लावून उभा राहतो. 50 पैसे कंडक्टर कडनं 50 पैसे घेतो, त्यावेळी एसटी सोडतो आणि मग शेजारी म्हणतो काय राव कंडक्टरशी 50 पैशासाठी भांडत बसला, 50 पैशासाठी एसटी अडवली. तो म्हणतो मग फुकटचे आहेत का, कष्टाचे 50 पैसे आहेत, सोडायचे कशाला.
अहो कंडक्टरला 50 पैसे सोडत नाही आम्ही, पण तुमच्या माझ्या खिशातनं कर रूपानं जो पैसा गोळा होतो त्याच्यातनं 500 कोटीचे घोटाळे करतात. तिथं मात्र आम्ही भांडत नाही, तिथं मात्र आम्ही काही बोलत नाही. तुमचा माझ्या कष्टाचा पैसा आहे ना, जो कराच्या रूपानं त्यांच्या खिशात घोटाळ्याच्या रूपानं गेलाय. 50 पैशासाठी जर कंडक्टरशी भांडत असू तर 500 कोटींचे घोटाळे करणाऱ्यांबरोबर आम्ही किती भांडलं पाहिजे याचा विचार खरं तर सर्वसामान्य माणसाने आता करायला हवा. कष्टाचा पैसा आहे, फुकटचा पैसा नाही, कुणी आयता मला आणून देत नाही. तुमच्या माझ्या कष्टातनं कराचा जो पैसा गोळा होतो त्याच्यातनं तुमच्या माझ्या मूलभूत सोयी सुविधा केल्या जातात. आमच्यावर कुणी उपकार करत नाही. त्यामुळे निवडून देणारा उमेदवार असा हवा जो आमच्या कष्टाच्या पैशाची पूज राखेल, आपल्या कष्टाच्या पैशाची किंमत आमच्यापर्यंत नेऊन देईल, आमच्या उद्याच्या पिढीला चांगलं काहीतरी भविष्य निर्माण करून ठेवेल. ही अशी माणसं निवडून देणं हे सर्वसामान्य माणसाचं खरं तर काम आहे. आणि शिवसेनेने तुमच्या पुढे अशी माणसं उभा केलीत. आमच्यात कुणी जागीरदार नाही, आमच्यात कुणी सुभेदार नाही. ही सर्वसामान्य माणसं आहेत, ज्यांना सर्वसामान्य माणसाच्या समस्याची जाण आहे, त्यांना सर्वसामान्य माणसाच्या परिस्थितीचं भान आहे आणि त्यांच्या उत्तराचं ज्ञान ज्याच्याकडे आहे, अशी सगळी मंडळी आम्ही या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमाने तुमच्या पुढे उभा केलीत. खरं तर जगातल्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह शस्त्र नाही, ते फक्त शिवसेनेचं आहे. धनुष्यबाण, आणि धनुष्यातनं एकदा बाण सुटला की सुटला, तो परत घेता येत नाही. तसा शिवसेनेने एकदा शब्द दिला की दिला शब्द पूर्ण केल्याशिवाय शिवसेना राहत नाही. हा शिवसेनेचा आतापर्यंत सगळ्यात मोठा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला असा एक दुसरा पक्ष दाखवा जो सर्वसामान्य माणसासाठी सातत्यानं लढत राहिलाय, सर्वसामान्य माणसासाठी सातत्यानं झटत राहिलाय. आज आमचा एखादा ज्येष्ठ नागरिक एसटीने प्रवास करतो, कंडक्टर आला की म्हणतो ज्येष्ठ नागरिक पास आहे, अर्ध तिकीट. या ज्येष्ठ नागरिकाला पासामध्ये अर्ध्या तिकिटाची सवलत मिळाली. ती कुणी दिली माहितीये? ती सवलत दिली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी. या माझ्या महाराष्ट्रातला एकही माणूस उपासपोटी राहता कामा नाही, उपासपोटी झोपता कामा नाही. यासाठी 1 रुपया झुणका भाकर ही पद्धत कुणी चालू केली माहिती आहे? ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकही गाव दुष्काळी राहता उपयोगाचं नाही. इथं कुठेही तसा शिक्का बसता कामा नये. चाटे कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करून या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवसेनेनं केलं. ही गोष्ट आपण आपल्या लक्षात घेतली पाहिजे. आज तुमच्या या ओतूर गावाला एका बाजूने चंद्रकोर खाडाची येते, दुसऱ्या बाजूने मांडवी नदी येते आणि या दोन्ही नदींच्या तीरावर ओतूर हे सुजलाम सुफलाम गाव होतं. पाण्याची किंमत किती आणि पाणी आल्यावर गाव सुजलाम सुफलाम होतं किती, प्रगती किती होते याचं दूरदृष्टीनं गणित शिवसेना प्रमुखांनी मांडलं होतं. त्यामुळे 95 ते 99च्या काळामध्ये महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायची सगळ्यात मोठी जबाबदारी यशस्वी जर कोणी पेलली असेल तर ती फक्त शिवसेनेनं पेलली. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना सांभाळायला कुणी नसेल, अशांसाठी मातोश्री वृद्धाश्रमाची संकल्पना ही सुद्धा आमच्या शिवसेनेनंच राबवली. मला दुसरा पक्ष दाखवा जो असा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलाय. 3 वर्ष महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळत होता. आमच्या पक्ष प्रमुखांनी सातत्याने यासाठी प्रयत्न केले आणि शिवजल क्रांतीच्या माध्यमाने शिवसेनेनं या दुष्काळी गावांचा कलंक पुसला, ठोस मदत केली, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली, शेळ्यांचं वाटप केलं, जे जे करता येईल तेवढं केलं. बाकीच्या पक्षांनी मात्र नुसते दुष्काळी भागामध्ये पर्यटन दौरे केले, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. मागच्या काळामध्ये पक्षप्रमुखांनी महाराष्ट्रभर रान उठवलं, देता की जाता अशी आरोळी ठोकली आणि इथल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच दाखवली. आज काल पुन्हा शिवसेनेचे सगळे मंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे जाऊन आले. इच्छा एकच आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, नव्हे महाराष्ट्रातला शेतकरी कर्ज मुक्त झाला पाहिजे आणि भविष्यात जो तो कर्ज घेईल त्या कर्जावर व्याज सुद्धा आकारलं नाही गेलं पाहिजे. ही सगळ्यात पहिली मागणी घेऊन आमची शिवसेना आणि पक्षप्रमुख सातत्यानं झटतायत. शेतकऱ्यांचा कैवार घेणारा पक्ष म्हणून शिवसेना सातत्यानं सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे उभा आहे. सगळ्यात महत्वाची उभा आहे. या गावामध्ये कांदा जास्त पिकतो, कधी कधी कांदळ्याचे दर आभाळाला आणि कधी कधी पार पाताळाला, म्हणजे शेतकरी पाताळात गेल्याशिवाय राहत नाही. ही जी हमी भावाची सगळ्यात विचित्र अवस्था आहे. शेतकऱ्याला एका समान पातळीवर आणणं आणि त्याच्या कष्टाचं मूल्य त्याच्या पदरात टाकणं यासाठी शिवसेना सातत्यानं आग्रह करते. म्हणजे एक प्रश्न नव्हे, असंख्य प्रश्नावर शिवसेना सातत्यानं लढा देते, सातत्यानं झगडते. त्यामुळे या पुणे जिल्ह्याचा कायापालट करायचा असेल, पुणे जिल्ह्यामध्ये विकासाचा प्रवाह निर्माण करायचा असेल तर आता पुन्हा एकदा शिवसेनेला इथं संधी देणं ही आपली सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे. धनुष्यबाणाचं बटन दाबणं म्हणजे स्वतःच्या प्रगतीचं महाद्वार उघडणं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आता तो इतिहास घडणारच आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. मला राहून राहून अशातही खरं तर प्रश्न पडतो, हे राष्ट्रवादीवाले आता निवडणुकीत येऊन नेमकं काय सांगत असतील?
म्हणजे खरं तर ह्यांना आता निवडणुकीला उभा राहायचा सुद्धा नैतिक अधिकार राहिला नाही. 50 वर्ष सत्ता यांच्याच ताब्यात आहे. ह्यांनी खरं तर आता म्हणायला पाहिजे 50 वर्ष आम्ही जेवढं जमलं तेवढं केलं, आता सगळं करून झालंय, आता लढायचीच गरज नाही. पण 50 वर्ष झाली तरी यांचे गडी येतातच. एकदा सेवेची संधी द्या, एकदा सेवेची संधी द्या. 50 वर्ष सेवाच करताय, पण एकाच भागाची किती दिवस सेवा करणार? पंढरपूरला जावं, काशीला जावं, सेवा करायला लाख ठिकाण आहेत. इथं जर आता शिवसेनेच्या नव्या उमेदवारांना सेवकीची संधी येऊ द्या, करतील काय करायचे ते. पण तरी ते येणार, परत तुमच्या पुढे जाहीरनामा आणणार. आता त्यांचा जाहीरनामा जर त्यांनी काढला असेल तर तो कोराच असणार, कारण 50 वर्षात काय करायचं राहिलंच नसणार. पण तरी जर त्यांनी जाहीरनामा काही काढला असेल तर त्यांनी त्यांच्या हाताने तुमच्या हातात पुरावा दिला की एवढी वर्ष तुम्ही आम्हाला सत्ता दिली, आम्ही काही करू शकलो नाही, अजून 5 वर्ष सत्ता द्या, म्हणजे काय जमतंय का बघतो. अरे एवढी वर्ष तुम्हाला जमलं नाही, आता काय जमणार आहे? म्हणजे काय, मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक सद्ग्रस्त होते, रोज सकाळी ऑफिसला जायचे, दुपारपर्यंत काम करायचे आणि सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसायचे. त्या दिवशी सुद्धा ते जेवायला बसले. मग सगळ्यांनी आपापले डबे उघडले. त्याच्या डब्यात बघितलं खिचडी. म्हणलं आहेत तरी की आपल्याला खिचडी अजिबात आवडत नाही, पण करतो काय, खाल्ली निमूटपणे. दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला गेले, परत दुपारपर्यंत काम केलं, सहकाऱ्यांबरोबर परत दुपारचे जेवायला बसले. परत त्याने डबा उघडला, डब्यात बघितलं परत खिचडी. म्हणले धत्ते रे की रोज रोज खिचडी, वैताग आलाय नुसता, पण करतो काय, खाल्ली निमूटपणे खिचडी. तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला गेले, परत दुपारपर्यंत काम केलं, दुपारी सहकाऱ्यांबरोबर परत जेवायला बसले, परत डबा उघडला, डब्यात बघितलं परत खिचडी. म्हणजे काय वैताग आहे राव, रोज खिचडी खिचडी खिचडी, वैताग आलाय नुसता. तसा त्याच्या शेजारचा सहकारी म्हणला, हे बघ हिथं तंतन करून काय उपयोग आहे का? त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे, हिथं बोलून काय उपयोग आहे? तसा तो म्हणला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळे मला बायको नाही, त्यामुळे माझा स्वयंपाक मीच बनवतो. आणि मला खिचडी शिवाय दुसरं काय बनवता येत नाही. म्हणजे खिचडी करायची यांनीच आणि परत म्हणणार हेच, आपल्याला खिचडी अजिबात आवडत नाही. आता 50 वर्ष सत्ता यांच्याकडेच, तरी निवडणुकीला हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले येणार, आपल्याला खिचडी अजिबात आवडत नाही. अरे केली कुणी? आता तुम्ही ठरवायचं आहे की खिचडी परत पाहिजे का विकासाच्या पंचपक्वानाचं ताट आता तुमच्या पुढे पाहिजे. मग आता प्रत्येक शिवसैनिक या विकासाच्या पंचपक्वानाच्या ताटासाठी तुमच्यासाठी झटतोय, तो लढतोय. बस झालं, इतकी वर्ष त्यांना संधी दिली ना, एकदा पूर्ण सत्ता शिवसेनेला द्या आणि मग पुणे जिल्ह्याचा कसा काया पालट होतो ते पहा. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून या भागाला मी ओळखतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तो शिवसेनेचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण ते शिवसेनेचं राजकारण, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा तोच शिवसेनेचा भगवा आहे. तो भगवा घेऊन चाललोय आम्ही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्राचा, हा भगवा भगवान श्रीकृष्णाचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा अस्मितेचा, भगवा तुमचा, भगवा आमचा. आता हा भगवा फडकू द्या आणि जिल्हा परिषदेवर फक्त शिवसेनेची सत्ता येऊ द्या. धन्यवाद. आपल्या संपूर्ण भाषणामध्ये सत्तेत असलेल्या भाजपवर मात्र बानगुडे पाटील काहीही बोलले नाही. या निमित्ताने आम्हीच त्यांना बोलतं केलं. नेमकं काय म्हणाले बानगुडे पाटील, आपला आवाजशी बोलताना पाहूयात. राज्यभरामध्ये भाजप आणि शिवसेनेची काडीमोड झाल्यानंतर एवढ्या प्रचाराच्या तोफा रंगतायत आणि या तोफेचं सूत्रसंचालन जे करतायत किंवा तोफेची जी सलामी देत आहेत राज्यभरामध्ये वेगवेगळे स्टार प्रचारक आहेत. त्याच्यामध्ये आहेत राज्यात नाव असलेले नितीन बानगुडे पाटील. आज या ठिकाणी त्यांनी ही सभा घेतलेली आहे, अनेक प्रश्न उपस्थित केले. सर तुमचं आपला आवाजमध्ये स्वागत. आणि तुम्ही कुठले मुद्दे घेऊन आज राज्यभरात जात आहे? आजच्या सभेत सुद्धा तुम्ही थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली, भाजप मात्र यात कुठं दिसला नाही. निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था बऱ्यापैकी ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. ही निवडणूक आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. राहिला विषय भाजपाचा, भाजपाची ग्रामीण भागाशी नाळ कधी जुळली नाही, ती जुळणार सुद्धा नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जे हाल या नोटाबंदीच्या काळामध्ये झाले, त्यामुळे सर्वसामान्य माणसानेच भाजपबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे तो घेऊन ठेवला आहे. त्याच्याबद्दल आम्ही अधिक बोलायची गरज नाही. पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमाने ग्रामीण भागाचा कायापालट करता येणं शक्य होतं, गेली 50 वर्ष राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या हातात सत्ता असून सुद्धा सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या नागरिकांचा कायापालट ज्या पद्धतीनं व्हायला हवा होता त्या पद्धतीनं झालेला नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मग आज बांधकाम समिती असेल, कृषी समिती असेल, समाज कल्याण समिती असेल, शिक्षण समिती असतील, या सगळ्या समितींच्या माध्यमानं केंद्रातला आणि राज्यातला निधी ज्या पद्धतीनं ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमानं पुढं प्रवाहित केला जातो, तो निधी ज्या पद्धतीनं ग्रामीण भागापर्यंत पोहोचायला हवा होता त्या पद्धतीनं तो पोहोचला नाही. त्यामुळे ह्या स्थानिक स्वराज्य संस्था या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात भ्रष्टाचाराचे पूर्णपणे अड्डेच झालेले आपल्याला दिसून येतील. सर्वसामान्य माणसांपर्यंत विकासाच्या योजना अजूनही पोहोचल्या नाहीत, ही खरं तर शोकांतिका मानावी लागेल. त्यामुळे ज्या पद्धतीनं केंद्रातनं काँग्रेस राष्ट्रवादी बाजूला झाली, ज्या पद्धतीनं राज्यातनं काँग्रेस राष्ट्रवादी बाजूला झाली, त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधनं सुद्धा यांना बाजूला करायची वेळ आता येऊन पोहोचली आहे. आणि सर्वसामान्य ग्रामीण भागातला माणूस ते निश्चितपणे करेल. आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना निश्चितपणे या ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी सत्तास्थानी जाऊन बसेल. अपेक्षा लोकांना भाजपाकडून होती खरी, पण नुसत्या घोषणा करण्यापेक्षा आणि घोषणांचा पाऊस पडण्यापेक्षा भाजपाने दुसरं काही केलं नाही. यायचं एवढे देतो तेवढे देतो म्हणायचं, कुठल्याही घोषणेचा कृतीमध्ये सत्यामध्ये रूपांतर झालेलं दिसलं नाही. त्यामुळे जनता भाजपच्या या गोष्टीला सुद्धा आता पुरेशी जाणून आहे की हे नुसते बोलतात, करून काहीच दाखवत नाहीत. शिवसेना मात्र जे बोलते तेच करून दाखवते. आतापर्यंतचा इतिहास आहे, ते निश्चितपणे जनता शिवसेनेला यावेळी न्याय देईल आणि शिवसेना सत्तेत जाईल हे निश्चित आहे. तुम्ही जे प्रचारामध्ये जात आहे आणि ह्या सगळ्या भाषणामध्ये तुमचा हे जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये नेमके कुठले मुद्दे आहेत का लोकांनी तुम्हालाच निवडून द्यावं? मी एक गोष्ट मगाशी बोललो की राजकारण काही काळ दहशतीवर करता येतं, राजकारण काही काळ पैशावर करता येतं, राजकारण काही काळ भावनेवर करता येतं, पण सदा सर्व काळ राजकारण हे दहशत, पैसा आणि भावना याच्यावर करता येत नाही. ते कामावरच करावं लागतं. आणि गेली 50 वर्ष शिवसेना महाराष्ट्रामध्ये कामावर उभा आहे आणि काम करतच उभा आहे. शिवसेनेची नाळ ही सर्वसामान्य माणसाशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी, त्याच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरणारी एकमेव संघटना, अर्ध्या रात्री सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी धावून जाणारी एकमेव संघटना म्हणून शिवसेनाच आज महाराष्ट्रात काम करते. आणि गेली 50 वर्ष मराठी माणसासाठी शिवसेनेनं जे काम केलंय ते काम पाहता निश्चितपणे सर्वसामान्य जनता आता शिवसेनेला जवळ करेल यात शंका नाही. धन्यवाद तुम्ही आपल्या आवाजशी बोलल्याबद्दल. बानगुडे पाटील यांनी एकच सांगितलं, रस्त्यावरती उतरणाऱ्या या सेनेला आता सभागृहामध्ये पाठवा. त्यांचा एकूण रोख भाजपवरती नव्हता, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि काँग्रेसवरती होता. पण या सुरामध्ये भाजपसुद्धा टार्गेट होती, हेच त्यांच्या बोलण्यातून दिसून आलेलं आहे. रायचंद शिंदे, आपला आवाज, ओतूर.